नमस्कार माझे शेतकरी भावांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच महाराष्ट्रातील बाजारभाव, शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाची काय स्थिती चालू आहे। केंद्र सरकारने कापूस घेण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तर त्या निर्णयाचा कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आहे, कापसाला मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी किती हमी भाव जास्त मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कापसाची हमी भावाने 1 ऑक्टोबर पासून खरेदी सुरू होणार आहे। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी घेतला आढावा, 550 खरेदी केंद्रे होणार सुरू। खरीप हंगामात 1 ऑक्टोबर पासून कापसाची किमान आधारभूत किमतीने खरेदी होणार आहे। त्यासंबंधित तयारीचा आढावा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारला नवी दिल्ली येथे बैठकीत घेण्यात आला। यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलिम राव, फायबर विभागाच्या संयुक्त सचिव पदवी सिंगला, भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, केंद्रीय उद्योग मंत्रालय आणि भारतीय कापूस महामंडळात कार्य करत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित होते। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कालबद्ध, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित सेवा वितरणावर लक्ष दिले आहे। CCP नियमांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कापसाची कोणताही अडथळा न येता सुरळीत खरेदी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी या बैठकीत बोलताना दिली। तसेच शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य भाव मिळून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खरेदीची डिजिटल सक्षम व्यवस्था निर्माण केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले। या हंगामात प्रथमच खरेदी केंद्राच्या स्थापनेसाठी एकसमान नियम लागू करण्यात आला असून यासाठी कापसाची लागवड क्षेत्र, कार्यकारी MC, गोदामाची उपलब्धता आणि कापूस खरेदी केंद्राजवळ मालावर प्रक्रिया करण्याचा किमान एका कारखान्याची उपलब्धता इत्यादी महत्त्वाचे मापदंड विचारात घेण्यात आला आहे। त्यामुळे देशभरातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये 550 इत्यादी विक्रमी संख्येची खरेदी केंद्रात स्थापना करण्यात आलेली आहे। आता काही महत्त्वपूर्ण आपण घटक जाणून घेऊयात। कापसाची MSCने कुठे खरेदी होणार? देशाच्या उत्तर भागातील राज्यांमध्ये 1 ऑक्टोबर पासून, मध्यवर्ती भागांमध्ये राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून, तर दक्षिणेकडे राज्यामध्ये 21 ऑक्टोबर पासून कापसाची खरेदी चालू होणार आहे। कपास किसान मोबाईल ॲपमधून नोंदणी करता येईल आपल्याला यासाठी। तर या हंगामापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या कपास किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून देशभरात कापूस उत्पादक शेतकऱ्याचे आधार क्रमांकाधित सर्व नोंदणी तसेच 7 दिवसांच्या स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही होती या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण एकदम महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्याची कृपा करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।